पाहुणं रावळं सगळं गोळा झालं तरच घराला सणाला शोभा आहे. तसं मसाल्यामध्ये सगळं सामान गोळा केलं तरच त्या मसाल्याला शोभा आहे. एक वस्तू जरी नसली ना तरी ती सुन सुन दिसत. स्पष्ट दिसतंय ना बाई सगळं. हो का दाखवा. आता झालं ह्यात मध्ये फक्त मेथी राहिली आणि विलायची राहिली. आधी मेथी टाकायची. भाजली तरी चालते. आंबाळ उंबाळ भाजायची तिला बारीक करायची. इकडे विलायची ह्याच्यातच होता. ही विलायची एवढी आणि ही मेथी, ही दोन्ही बारीक करून दिलं ना. ही सगळ्या मेथी बारीक होत नाही मैत्रिणींनो. आणि विलायची का बारीक करून द्यायची. हिथनं विलायची बारीक करून दिली ना सगळ्या त्या सामानाला लागती. आणि ती सामान आहे ना ज्यावेळेस सौदा कुटत असतो ना त्यावेळेस ती अख्ख्या मसाल्यामध्ये मिक्स होती. म्हणून ही कारण का ही विलायची बघा केवढीची या. आपण जर आणायला गेलो तर एवढी विलायचीला आपल्याला 50 रुपये घेतात. तर ती जवळजवळ 500, 600, 700 रुपयाची विलायची असत. जास्तच असेल मला वाटतं. 50 रुपयांनी जर केलं ना 400 500 रुपयाची विलायची ही. पण जास्त का टाकायची. ह्याने जी चव लागते ना ती दुसरी मी आता काळी विलायची मी 1700-1800 रुपये होलसेलचा रेट आहे काळ्या विलायचीचा. कालच आणली आहे. सगळं टाकले बघा. आणि आता हे नाणे भाजून बारीक करते ना मी. एवढं पॅकिंग करते पतले ह्या वस्तू असं ह्या गोष्टीवरती टाका. ऑर्डर घ्या. माझा नंबर 9657480033. बाय बाय. तेच दाबायचं. हा असं पदर बिदर घ्यावं लागतं. घे पदर. हा बोरका घ्या. आक तोंड झाका. नाही पदर घे. पदर घे. सासरा आल्या इथं बेरीचं. बिर्या आर्या जायचा उसात ना पळून. असू दे आता. असं सगळं सांडग झालेत आमच्या. हो का इथं सांडग इथं सांडग इथं सांडग. वसरीला तर हो का सगळे माळच लागली. सीजन चालू झालाय. टाका ऑर्डर ओरिजिनल सांडग्यासाठी. घ्या नंबर 9657480033. आमचा इजून आणायला तर लय आवडतं. एक नंबर. दादांना सारखं सांडगं द्यावं लागतं. खात्यात बाबा चांगलं लागतं. तळून खात्यात का कसं खायचं कधी भाजी करून खायचं त्याचं लय प्रकार करता येतात. करणारा पाहिजे. नाही दादांना लय आवडतात. दादा सारखं गेलं की म्हणतात आणलं सांगतो. त्या दिवशी दिल्यावर लय भारी वाटलं असं. काय म्हणलं रे. लय भारी म्हणजे त्यांना ते नाही कोणा तळून दिलं तरी त्यांचं तिथं आपलं ते त्याला काय करावं लागलं नुसतं त्याला वाटायचं. आणि भाकरीवर कुडूम 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 खायचं. काय नुसतं ते सगळं असतं त्याला. त्याला मीठ मसाला सगळंच असल्यावानी त्याच्यामुळे त्याला काय नुसतं तळायचं सगळंच असतं. त्यामुळे ते लसणामुळे ह्याच्यामुळे म्हणून देते मी. अरे आवडतात म्हणून. आणि आज नवी पिशवी केली धन्याला त्या मिरची पावडरला. हो का अशी तेलकट होती. आता ही नवी केली का नाही पिशवी. आता ती फक्त आता उद्या मसाला आणला का नाही तुम्ही फक्त बघा. हा जाग्यावर येऊन बसते ती. सामान आहे मोकळी काय टेन्शन. त्यात ATM बी नाही. अगं दोन्ही नेलेत त्यांनी. चल बाय लेकीला पैसे सोडते मैत्रिणीला. बाय बाय. असू द्या रोजच काम आहे मरू द्या. बाय बाय. बाय बाय बोले. नाश्त्याचं नको. अगं नाही काढत जा नाही. नाश्ता नको. नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. काय नको फक्त म्हणली त्यातच खाल्यासारखं खरंच नको. आता परत काय खरंच नको काय. आणि 2 मिनिटं हीच आमच्यासाठी मोठे पाच झाला. आणि समाधान आकाच्या देते का मी. म्हणून तर म्हणलं आकाच्या घरावर तुझं पाय लागलं म्हणजे आकाचं बिन आमचं. हा बघा तुम्हाला सांगते मी आता. माझा असा विषय मी सकाळी फर्स्ट शिफ्टला जाते आणि दुपारी येते. आणि हे आमचं दिर आहे का नाही मला सारखा खवळत असतो. एका मांडवात लग्न झालेली दोन्ही एकाच मांडवात.
इथं झालं शाळेपुढं पल्लवीचं लग्न आमच्या. चपलासाठी रडत होती अहो, सगळं आणलं आणि तिला चप्पलच आणायची ध्यानात नाही. चपलासाठी रडत होती. खाली हाळकुंड आहेत बापू. अगं माझं मनीषा रील्स काढायची जाय मोबाईल आणि साडी दे भारी दिसते माझ्या साडी लय दिवसात घातली. आता पुढच्या महिन्यात उरसाला बरोबर 3 कसं 3 वर्ष होते. काय म्हणताय ते गाडी कस काय दे माझं पैसे किती आणलं दे. बघा आमची दीदी डिगीत पैसे ठेवून घेऊन येते बघा. हो का डिगीत पैसे असतात आमच्या. ये मामड्याला सोडून. तुझं ट्रायलेशन वाढतंय की तू वेडीस का ग? माझ्या डोक्याला टिकली लावली की तुमचं ते मागास पट मला पण लाव. सध्या तयारी चालली रील काढायची. इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढायची तयारी चालली. थांबा नानू थांबा आता नाही पैसे घेऊन जा. उद्या जायचंय 200 ने. हा 25 रुपये फक्त राहते ना मग तुमच्याकडं माझं नग आणि जा ड्रायव्हर मधली ती चिठी आणजा बायांचं पैसे द्यायची. दे ना मामाचं 500 देऊन टाक. ए नक ए गी परत ना मला ना हे तुम्ही सांगा कसं लावायचं काय करायचं. होलसेल मध्ये सांडगे दुकानदार मला लय मागतात येतं. मग कसं हिकायचं संगे उषाबाई सांगा. 300 रुपये किलोने मागतात. नाही परवडत 300 कसं परवडल किलोभर डाळ सांडगं तोडायला कवापासून आम्ही बसलोय. बाजारी सांडगं नाहीत म्हणा. 6 किलो सांडगं सकाळी 10ला बसलोय. पाणी पिय उठलं नाही तर कशाला उठलं नाही. किती किलो झालं मग दोघीने किती मिळलं बघ की सकाळचं धरून आता आम्ही 1 किलो अजून घेतलं. मग नानीकून माप 1 किलो दोघीत घेतलं का? आणि आधी 4 2 किलो मग हा बर हा अर्धा हा 3 किलो 6 किलो. मग कसं विकायचं कसं करायचं? आमचं म्हणणं आहे आम्हाला 100 रुपयाने द्यावं आणि 350 त्यांना द्यावं. 100 आणि 130 रुपयाची डाळ. 230 झालं. आणि मटेरियल आलं दळायचं जर त्याला जिरे आली मीठ आलं हळद आली चटणी आली लसूण आला. मग ती सगळं धरून 50 धरायचं. 50 नाही वागायचं पण धरलं आपण. मग 230 आणि 50 280 270 नाही हा 280 आणि 90 100 समजा वाळवायचं चोळवायचं. किलोला किलो भरत नाही वाळल्या. मला 50 राहते ना. काय 50 राहते सांग किलोला किलो भरतच नाही वाळल्या. कसं राहते मग कसं किलो 350 रुपयाने विकलं तर 50. 350 रुपयाने विकलं तर तुला 50 रुपये राहते. आणि आमचं काय ठरलंय की बारीक हो का तुम्हाला दाखवते आता ही तर असू द्या. हो का हिकडलं दाखवते सांडगं. हो का बायांनी कसं केल्यात बारीक 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 एकदम नाजूक केल्यात. काय झालंय जरा होलसेल मध्ये पण मागतात. मग रेग्युलर ती 400 रुपये किलोनी. माझं पॅकिंग करायचं ही एकदम जर घेतलं 5-5 किलो 6-6 किलो 10-10 किलो तर 350 रुपयाने देऊ. हा हा मग 10-10 किलो घेतलं तर 5-5 किलो घेतलं तर 350 रुपये किलोने देऊ. आणि 1 किलो घेताय तर मग ती 400 रुपयाने देते मैत्रिणीनं. कारण का ह्याला आहे ना आम्ही बाजारी सांडगं करत नाही बारकं करतोय. आणि ते खाऊन बघा तुम्ही एकदा दुकानदारांनो. तुमचं जेवढं जातंय ना त्याच्यापेक्षा आमच्याकडून डबल जाईल. बरेच लय ताई साहेबांचं फोन येतात लय दुकानदारांचं ह्याचं. लसूण त्याला चांगला मिरची पावडर आहे हळद आहे परत ना
त्याला लसूण किती महाग झालाय आता. लसणाशिवाय तर थोडी तरी चव देते का. आणि कमी आम्हाला तसलं तुम्हाला काय बी नाही खायचं, बाजारी नाही खायचं. माझ्या ताईसाहेबांनी 5-5 किलो घेतलं तर 350 रुपयाने देणं आणि रेग्युलरला 400 देते. कारण का हो का 60-70 रुपये तर पाहिजेत ना हो. शेवटी मला बी मेहनत आहे, वाळवायचं चोळवायचं, भांड कुंड. गाडीचं पेट्रोल नाही का फुकट पडतं जाते. माणूस मटेरियल आणाय का व्हायना का घरचं मटेरियल विकतच आणावं लागतं. आता ती मिरची पावडर मसाल्याचं होलसेलचं चालू करायचंय. मशनी मोठ्याला कांड फी आणलं की मग ही पण त्याच्याबरोबर ती मागतात ती. लई जण मागतात येत अहो. त्यांना सांगितलं होतं उन्हाळा चालू होऊन द्या, उन्हाळा चालू झाला की देते. हा दुसरं मिक्स मिळणार नाही काय नाही. इकडे हळकुंड इथं ती वाळली हळकुंड. तो गो नानी किती वाली होती, किती मैत्रिणींना गो ओली होती बघा की गो. दळते आता. इकडं मिरच्या भाजून ठेवल्या मसाल्याच्या बघा. हे मिरच्या भाजल्या तर त्या इकडं चाललंय ग उन्हाकाराचं ग लय ग काम असतं. नको नको धराने झालंय पार. आणि घरी जायचं असतं त्याच्यामुळं आधी भाजून येरवाळीच बसल्या त्या दोघी. आमच्या मोनाला तर लय कार तुकट्याने आळू मोना ग. मी त्याला किती पाणी घातलं आणि तुकट्याने आळू तोडली बघ. त्याने बघ सगळी पानं तोडून टाकली मोना आळूची. मी आता लय मारी ना वैभव. पानं काय कशाला तोडली. आपल्याला आळूच्या वड्या नाहीत का खायच्या. आता चापड दिन ठेवून. काय म्हणलंस मला, काय म्हणला सॉरी म्हण. तोडचीन का परत तोड नाही म्हण. सगळ्यांना सॉरी म्हण व्हिडिओ मध्ये. पप्पी घे त्या पानाची. चल घे पान, तोडलेलं पान घे. तोडू नको दुसरं. दर सॉरी म्हण पानाला. पप्पी घे. हा घे पप्पी त्याची. सॉरी म्हण. परत नाही तोडायचो. हा माझं बाळ आहे. आका कुठं गेलाय गो गायब्या. मी म्हणलो जॉबला लागलाय. लय मोठी नोकरी लागली त्याला. आता मम्मीला काय का अजिबात टेन्शनच नाही त्याच्या. नाही बाई हाय तर की काकू. नाही अगं मला लय कटाळा आलता. ती मी झोपली होती मैत्रिणींना. मी म्हणलं टिकली पडली. तापच आला मला. गोळी खाल्ली अहो मी. मला ताणच आला अहो कशाने काय नको काय माहिती. लय कोपरण दुखायला लागला अहो. ही सगळं धुवून काढलं होतं कारण का मसाला भाजायचंय म्हणून आहे ना. दुपारी सगळं धुतलं. तो बघ माझं तर डोकं चाला नाही सांडग्याला. कसं काय करावं असून आता मैत्रिणीनं बायांचं बघू आता मला कसं द्यावं तिथं. 10 किलो. हा संपवली का बायांनी. सगळं बाया हुशार आहेत. सगळी संपवली बायांनी. हा हा आकाचं ह्यांचं सगळ्यांचं झालं. उषाबाईचं आकाचं 6 किलो झालं आणि ताईचं 2 किलो झालं की 10 किलो. 2.5 झालं ना. असं द्या बरं आहे. उलट मला लय कमेंट आल्या तुम्ही आका संग रील्स का करत नाही. आका बोलतच नाही म्हणायचं माझं संग. काय तुम्ही काहीच करत नाही. रिस्पॉन्स देत नाही मला. आता कसला देऊ बाई रिस्पॉन्स. का माझ्या भावाचं नरड दाबत होती ग तू. का ग दाबत होती. भाऊजी आमचं चांगलं येतं असं थोडीच आहे का. अगं तुपाच्या मालक येते. बारका चिरका हाय ग. घे जा समजून त्याला. तुपाचे मालक येते. तुपाचं मालक आहेत पण त्यांना म्हणा मिरची पावडर टाकायला नाही. संध्याकाळी तरी द्या 5 किलो तरी. संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत दिली तरी माझी मी निघून टाकते. बाकी हा मी जाते 8ला म्हणलं तरी जाते. नो प्रॉब्लेम. तू जा. आणि ही मला ह्याच आहे मसाल्याचं आहे नाही तर कुठचा. मिरची पावडर चालू आहे का त्यांची करायची. हा दिली काल पण. काल दिली लाईट नव्हती त्यामुळं आज बंद आहे. आज तुला जास्तीत जास्त किती पाहिजे. अगं कालच्या 2-4 दिवसाच्या बाहेर आल्या. 4-5 किलो मिळले तरी बस झाली. 3-4 किलो झाली तरी आणू.
लावली कुटायला, त्यांना सांगितले 7 वाजेपर्यंत दिली तरी जाईन मी. जतवर बाकीचं पत्त हे लिहिते. बाय बाय, या उद्याच्याला आम्ही वाट बघू तुमची. फक्त पाठीमागे सरकून बसा. पुढं पुढं आणि हे असं सगळं मांडलंय बघा. एटीएम चालवलं का? पैसे पाठवते 5000. मला 25 रुपये कट होते ते. तेवढं माझे चार्जेस ते. मी ATM वापरते वांगा. नाही तर मग तिथंच ATM. माझे दोन्ही एटीएम चोरल्यात तुम्ही. म्हणजे मी मला ATM नाही होत. पापा घेऊन हिंडतात की. पैसे पाठवतो तर ATM ला. जा. बायांचा पगार 5000 झालाय. 5000 2 दिवसाचा. काय रे? ए बस किती तर येते किती? बस बस. इथून सोडाय मला गाडी. लय ग सांडग केला सकाळ धरून. सांड घ्या होता सांडग चोर आहे, सांडग चोर. काय होता का करायला? खालं का केलं खरं सांग. आजी जाती का बघती वाट राखणच असतो नाणीला. आणि सगळे म्हणते ती वैभव रोज दाखवत जा, लय छान आहे. दाखव वैभव. नाव सुद्धा गावाला माहित झालं तुझ्या आख्या युट्यूबला. गावाला सगळ्यांना थँक्यू म्हण. थँक्यू म्हण दादा. ए थँक्यू म्हण. थँक्यू इकडं म्हण. थँक्यू नक्की लाजला का? थँक्यू म्हणायची हाती म्हणतो या. आणि ती थँक्यू चल मला दे. थँक्यू. हा थँक्यू. हळद दळली नाही बाईने. काय बाई कामाची. बाय हळद दळती, बाई धन पावडर दळती, बाई खोबरं दळती, बाई गणेश! झोपल्या तर अहो, मी इतका आराम केला ना. 3:30 वाजेपर्यंत झोपली होती मी. 1:30 वाजल्यापासून. हो आज दुखलंच माझं लय. या बायांनी एक नाही पिठं संपूनच टाकली. 2 एका दिवशी 10 किलो डाळ एका दिवशी संपवली. उक्त दिलं ती बघा. 10 किलो डाळीचं बायांनी सांडग एका दिवशी केला. 5.5 किलो. 5.5 किलो उषाबाईने नाकाने केलं. ताईने 2.5 किलो केलं. संगीताबाईने 2. हा काय हा गणू लागणार. गणूला हा खाकी. हा काकी. अगं लय छान. लय नाजूक केलं त्याचं. अक्षरशः असलं नाजूक शान ग. दाखव. बघा का मैत्रिणी वलच आहेत अजून. खा बरं. चवीला लय छान आहेत पण. वास कस काय तो? वास लय भारी. नाणी आज माझा ना जायचा म्हणजे काय झालंय, आज मला मटेरियलच नाही. हळद दळायची राहिली आणि मला ना मिरची पावडर नाही. पहिली गोष्ट तुरु तुरु दाखव. तुरु कशी चालते. आणि मम्मीचा डांपांग डापांग धावलं की कसं मम्मी कशी चालती. मम्मी कशी चालते दाखव. मम्मी डंपंग. हा आणि आजी 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 हा आजी तुरु तुरु. तिला राग येत नाही मोनाला म्हणून बरं आहे. नाही तर आता तुला तातीच ताई कशी चालती. तातीच चालते. नीट दाखव. मम्मी कशी बघते. मम्मी कशी बघते रागा तुझ्यावर. कशी बघती. कशी बघते मम्मी रागा तू. आणि पप्पा कसा बघतो. पप्पाला काय म्हणतो तू बावड्या ना. तोंड कसं करतो पप्पा. पप्पा तोंड कसं करतो. मोना हॅलो का मोना कशी करते. मोना तोंड कशी करते. मोना दाखव. कुठे ती जुना सारखं आहे बाबा तुम्ही. मी तर काहीच नाही शिकवत. ते त्याच्याच मनाने करतो सगळं. ते काही नखर करतो तसंच. होय. आता जाऊ का मी. मोना हाक चला गाड्या. तू शिकवलं या. तोच सगळं शिकवतो. गुरु बघा ह्यो गुरु आहे. आई म्हणायचं. ये बघ कुठं चाललाय यो मित्रांनो. गेला बर मित्रांनो. असं माणसाला आता तू कुरिअरला नाही गेली. आज ह्या टायमाला घरी कशी. मी फक्त रविवारचं घरी असते. बाकी 6 दिवस मी कुरिअरला असते. पण आज काय झालं हा मिरची पावडरच नाही भेटली. मग मिरची पावडर नाही भेटली म्हणल्यावर मग म्हणलं आता हळकुंड तरी फोडावं. आता 2-3 किलो हळकुंड आपली फोडायची बसण्यापेक्षा. होय शिदा.
आता नाणी नाही तर उद्याच्याला, मग नाणीचं काम मला 2 दिवसाचं मलाच करावं लागेल. सकाळ हळद दळायची म्हणजे 10 किलो दळली म्हणजे 2 दिवस बिनकायला. आला बघ, कुठून घ्या, बसून घ्या वैभव तिथं, नाही तर मम्मी मार देते. बसून घ्या, कुत्रीची आई गत हाणते मी. कुत्रीची आई माहिती का कशी असते ती? बसून कुत्रीची आई गत हाणते, एका जागेवर नाही बसत. घ्या, बसून घ्या. लाट लाट लाट. कुठे झाला काय? वाय 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 वाय. तर मित्रांनो आता मस्तपैकी चालली मम्मीचं, तर बाय बाय. आता ते कोंबड्या नका मन हात फिरावतो रे बाळा तू. तर आमचा गण आहे ना काय खातोय तुम्हाला बघायचंय का? मी कांदा नाही घालत, त्याला चिरतोय. तुझी आवडती भाजी कुठली बाळा? माझी वय हम्म. माझी तसला मिठाचा बटाटा हिरवा. आणि आताचं? हिरवाच म्हणते, वांग. आणि आता केलेलं आवडतं का? काय केलंय? ते आता बेसन केलंय. आवडतं का? आणि हो का, आम्ही यायच्या आधी गरज इथं बसलोय जेवायला. चपाती घेतली आहे, राईस पण, भात पण केलाय की मैत्रिणींना. जिरा राईस केलेला आहे दीदीने. बेसन केलंय, लय दिवसातनं बेसन केलंय. काय होतंय ते रोज चेक करायसाठी ना भाज्या करावं लागतं त्या मसाल्याच्या. दीदीला म्हणलं आज कर ग बेसन. इतकं कांदा मी मला पण जेवायला घेतलंय. ही 2 जण आहेत ना, दीदीच पप्पा चला, दीदी चल मग. पाण्याचा तांबे घेतलाय भरून. ती माझा आहे, माझ्या पप्पांचा. तुला बार काय? बरं दे, माझ्या पप्पांचा आहे. दे. सॉरी. काय झालं? काय म्हणा? कांदा चिरला, माझ्या बेसनात फेकून दिला. चिरचिन का परत? धर बाबा. लाका बास. कांदा गेला डोळ्यात, कांदा डोळ्यात गेला.